खेळा तुम्ही हा हा एक नंबर भारी भारी माऊली भारी भारी माऊली लय भारी आम्हाला खाल्लं तुळशीवाल्याला काय हीच वाई नाही नेमकं पुष्कळ झाले ह्या मागं सरलं की तुम्ही पुढे येत आहे दोघांनी सगळं मागं सरलं पाहिजे असं घ्या की मागं तसं हा 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 बरोबर बरोबर गाडी जाऊ द्या हा 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 हा
भाकरी कोण करतंय काय कळानाच. जमताय का लाट आहे? हो भाकर जमती मळाय जमती. अरे वा काय आमच्या दिल्लीतल्या स्वयंपाक संपायला लागला त्यामुळे परत चालू केले आता बनवायचे. बघा जाळ आहे का बघा. सेपरेट जाळासाठी बसावलंय तुम्हाला तर काय अवघड आहे. सेपरेट जाळ इकडून पलीकडे डायरेक्ट लागू. जाळ जरा जास्त लावा म्हणजे ती भाजन भाकरीच चपात्या वाजतात पण भाकरी. काय आणायचं? दूर लागते का बघ लेकाला काळजी मम्मीची. दूर लागतोय का? दूर लागतोय का? अय दूर लागतोय का बघ. बायडी आमची दिंडीत आली भाकरी करते आज. भाकरी होय आणि अख्खा स्वयंपाक ही बनवते तर एक नंबर भाजी बनवते ती. एक नंबर मला लय आवडते यांची भाजी. मागच्या दिंडीच्या त्या मागच्या दिंडीलाच बघितलं होतं. ए वय तुझ्या बहिणीचा फोन येतोय.
बारीक 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 हा वा वा राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण हाथ छोड़ा हाँ बोल रहा हूँ Krishna
नमस्कार, जय हरी रामकृष्ण हरी. चला आत्ता कुठं आलोय आम्ही? पैठणमध्ये दोस्तांना आलोय. तर आत्ता काय झालं माहिती का, दुसरा दिवस आहे आजचा. तर आता आज शिष्टी होती ना, आज गुरुवारचा वार आहे आणि गुरुवारची शिष्टी आली. तर बघू शकता आता आपण एक थोडक्यात त्यांना विचारू की बाबा काय कुठलं आहे तुम्ही? धनेगाव. धनेगाव. कुठं असता? पुण्याला. काय करता? संस्थेत शिकतात. संस्थेत कुणाच्या? हरिदास महाराज कुणे. आता काय शिक्षण चालू आहे सध्या? कीर्तन. कीर्तन. मग आता इकडे पैठणला काय? षष्टी निमित्त दिंडी. शिष्टीला आलाय का? हा. किती जण आलाय? 8 जण. 8 जण आहे का? हा. तू काय गायन का पकवास? गायन. गायला येतं होय? दाव बरं गायन थोडं. नंतर 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 गाऊन दाव ना थोडं. काय दाखवू? काहीतरी तुला जी हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत. हरी हरी. आवाज लय भारी पण तुमचा. हा आवाज लय खास आहे, लय हुशार आहे होय. आवाज लय भारी. बरं नाव काय? नाव नाही सांगितलं. गणेश समाधान उभरे. अच्छा अच्छा. तुमचं काय नाव आहे मालक? दीपक तानाजी साळुंके. शाळेला 8वी. 8वीला. तुझं गाव कुठलं रे? निपाणी. निप्पाणी. आणि तू काय शिकतोय? पकवास. पकवास. आणि किती बोल झाले आतापर्यंत? आतापर्यंत याचे तर 30-50 झाले असते. 50 झाले का? मग कसं काय वाटते संस्थेत? करमतं का? बरं वाटतं. मग दिंडीत किती दिवस झाला आलेला? दिंडी दादा 7 दिवस झाला असं. 7 दिवस झालं कंप्लेंट. काय अडचण काय नाही? मग तुम्ही कुठले? पात्रोड. पात्रूडचे. अरे वा वा वा. आणि शाळेला कितवीला आहे? 7वी. 7वीला. बर बर. मग काय शिकताय आता? पकवास. पकवास. किती वर्ष झालं? 2 वर्ष झालं का? बरं शिक्षण कसं काय आहे? चांगलं आहे. महाराजाचं नाव काय आहे तुमच्या? हरिदास महाराज खुने. बर ओके. अजून काय अडचण नाही? बर चला. तुमचं नाव काय आहे? साईराज गव्हाणे. तुम्ही काय शिकताय? पकवास. कसं काय वाटतंय मग पकवास शिकायचं? जमतंय का? हा. एकदम टकाटक. हा. मस्त. हा. नक्की. हा. बर ओके. हा. तर मग अजून झाला आलेला? 8-9 दिवस झाले. बर 9 दिवस झालं. काय अडचण? काय नाही. काहीच नाही. सगळं चांगलंय. हा. बर बरं. जेवणाचं कसं काय? जेवणाचं असते भारी. बारी. हा. बरं आता आपण आलेलो आहे पैठणमध्ये दोस्तांनो. तर आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, ह्यांना विचारू की बाबा काय सिस्टीम काय आहे, कशी होय. थोडक्यात म्हणजे विचारलं पाहिजे ना. तुमचं नाव काय? साहिल पिंगळे. बरं. राहायला कुठे आहे तुम्ही? आरंगाव. आरणगावला. बरं बरं. आता ही कुणाची दिंडीत आलाय? हरे महाराज खुने. त्यांच्या दिंडीत आलाय का? बरं काय शिकताय तुम्ही? मृदुंग. मृदुंग. कसं काय वाटतंय मृदुंग? भारी वाटतं. भारी वाटतं. किती वर्ष झाली? 2 वर्ष. बरं. मग दिंडीचा प्रवास किती दिवसाचा होता? 8-9. 8 दिवस. कसं काय मग खायची याची काय सुविधा? खायची याची काय सुविधा होती ना? होती? चांगली होती ना? मग करमतं का दिंडीत? हो. नक्की. बरं असू द्या. चला ओके. तर आता थोडक्यात आपण आता जय हरी. अहो तुमचं गाव कुठलं माऊली? आमचं गाव भूम तालुका वाला. बर बर. मग तुम्ही दिंडीत आलाय का? दिंडीत आलोय चोपदार म्हणून. अरे वा वा. चोपदारच काम करता? होय. बरं काय ते शिट्टीत काय जे आहे नेमकी? कशात? शिट्टी वाजवल्यावर सगळी पळत्यात थांबते ती काय? मग ते ऐकत्यात, चांगले वाटेने चालत्यात, मस्त राहत्यात. असं आहे का? हा. किती दिवसाचा प्रवास झाला तुमचा? 10 म्हणजे 12ला निघलो होतो. हा. इथं 19ला पोहोचलो. 12ला निघाला 19ला पोहोचला. हो. बरं किती दिलीत लोक तरी अंदाज? 125 लोक आहेत. हा. बरं कसं काय वाटतं दिंडी म्हणजे काय वाटतं तुम्हाला बाबा? दिंडी म्हणजे असं वाटतं की औक्षाचं सुख. नाचत चलत नाचत जाऊ पंढरीला जा. असं आहे का? बरं बरं. मग आता तुम्हाला दिंडीत आल्यावर घरचं बिरचं काय ध्यान होतं का नाही? काही ध्यान करायचे बर मग इथे किती दिवस मुक्काम आहे पैठणमध्ये? परवा दिवशी काल आहे शनिवारी. हा. काल लगेच जायचं. बरं काय डिव्हिजन आहे तुमचं? लय भारी लय भारी लय भारी लय भारी. अरे वा. चहा पाणी. चला चला. असा विषय असा आहे दोस्तांना. तर आम्ही तर आलोय पैठणला. तर आता इथं बरीचशी जमल्या जातात. आपले मित्रच म्हणायचं थोडक्यात. तर आपण त्यांना विचारू तुम्ही काय काम करता इथं? आम्ही तर मंडपचं काम. मंडपचं म्हणजे तुम्ही त्या महाराजांना मंडप दिलेला आहे का?
बरं कसं असतं मंडपाचं तुमचं हे नियोजन काय नाही देणं घेणं येणं जाणं फक्त का किती दिवस 3-4 दिवस 3-4 दिवस हे कोण आहे लय हसत्यात आणि मग किती जण तुम्ही आलाय आता पैठण 8 जण आलो. हा तुमचं गाव कुठलं? गाव गणगेवाडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. अच्छा 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 म्हणजे तुम्ही 4-5 जण आहे म्हणायचं मग कसं काय वाटतं इथलं वातावरण काय म्हणतं? वातावरण भारी आता इथलं झाल्यानंतर ही पैठणची यात्रा झाल्यानंतर परतचा मंडप कुठं असतो गावाकडे कार्यक्रमाला अच्छा अच्छा पंढरपूरला येता असता का मोठ्या वाकातसला गाव कार्तिकला सगळ्याला असता तुमचं गाव बीड सांगवी, तालुका आष्टी, जिल्हा बीड, MS 23 बीड 23 पण लय आज खुश आहे जरा वांग्याची भाजी तिखट होती काय जरा तिखटच होती वांग्याची भाजी त्याच्यामुळे जरा आमच्या डोक्यात आल्यात मुंग्या म्हणून म्हणलं तुम्हाला तुमचं बरं आम्ही राशींच या राशींच चला बरं जे हरी माऊली जय हरी. तुमचं गाव कुठलं गाव गाव पनळवाडी, बोम तालुका, उस्मानाबाद जिल्हा. किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय आता ही 15 वारी. 15 वर्ष झालं वारी करताय मग तुम्हाला अनुभव लय असणार आहे आता बघा की विचारा की मग काय वाटतं वारीमध्ये चांगलं आहे काय चांगलंय तरी वारीचा अनुभव वारी म्हणजे ते बी वारी टाळ घेऊन झेंडा घेऊन चालला तो वारी हा नाही तर वारी काय रिकाम्याने फिरले वारी नाही. नसती ना हा बरोबर आहे ना राव तुमचं नाही खरं आहे असंच पाहिजे काय ना. बाजूने फिरले वारी का हा नाहीच की. किती दिवसाचा मुक्काम असतो तुमचा या दिंडीचा प्रवास किती दिवसाचा असतो चालत ही का हं? 8 दिवस 8 दिवस कम्प्लीट खायची काय अडचण काय नाही एकदम भारी हा माऊली तुमचं कुठलं गाव पनवाडीच आहेत आम्ही होय तुम्ही जोडीने आलाय म्हणायचं नाही जरा आग माग आग माग माग आता चलणं होत नाही एसटीने आलो हे आले चलत गाववालेच आहेत ना असं हा, चल ना. आता तुमचं वय समजा जे लांब पुढे किती गेले असेल आता वय असेल 77-78. बर बर कसं काय यात्रा कसं काय भरली होती मग पहिली चांगली चांगली हा? चांगली यात्रा आहे. बर 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 असू द्या माऊली जे अरे इकडे बघा आमच्याकडे तुमचं गाव कुठलं माऊली जातेगाव जामखेड तालुका अच्छा 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 नगर जिल्हा किती लोक आलाय तुम्ही आम्ही 4-5 जण आहोत जातेगावहून म्हणजे चालत आलाय का नाही एसटीने आलो एसटीने बरं असू द्या की काय असं गावात त्याला. हा बरोबर आहे. सांगा त्यांना मग ते त्यांनी पण केले ना आले ते पण ती चालत आल्यात आहे का नाही आम्ही एसटीने आलो पण त्यांना विचारा की तुम्ही चालत आलाय का आलात का तुम्ही चालत हा बरोबर आणि टेम्पो कुणी आणला म्हणून टेम्पो ड्रायव्हरने आणलाय ना हे नुसते बसले होते बर बर जय हरी माऊली जे अरे मला तर कळलं तुमचा आवाज लय भारी गाता बिता. कसं काय वाटतं बरं नाही आता तुम्ही ऐकलं का बरं माऊली मग तुमचा आवाज लय सुंदर आहे काय भानगड आहे बरं कसं किती वर्षापासून हे शिकलाय तुम्ही हे लहानपणापासून याच्याच आहे त्याच्यामुळे मला धार आहे हे मानावं लागेल मी पंढरपूर देहू पंढरपूर जवळजवळ 25-30 वर्षापासून पायी चालतो पायी चालतोय अच्छा अच्छा मग आता आषाढीला. या दिंडीचं वातावरण कसं वाटतं तुम्हाला त्या नाही. दिंडीचं कसं वाटतं नाही हे चाले छानच आहे हे बी खेडेगाव असून सुद्धा हा त्या मानाने फारच छान आहे छान आहे ना हा बरं तुम्ही दोघं सारखी शेजारीच राहता मला काय कळणार नेमकं काय भानगड आहे? तुमचं गाव कुठलं मी जाते गाव आणि तुम्ही पनळवाडी पनावाडी किती का अंतर आहे मध्ये बराच आहे 15-20 किलोमीटर. पण ही बी गात्यात ना हो गात्यात राव चांगलं गात्यात मग तुम्ही किती वर्षापासून हे शिकलाय कसं? 15 वर्ष झालं. अयो थांबा पुढे नका थांबा बरं, बरं. कसं काय वाटतं आता किती दिवसाचा प्रवास होता या दिंडीचा 8 दिंडी दिवस. कोण चालक मग? आठ. दिंडीचे चालक हरी महाराज हरी महाराज का काय पूर्ण काय नाव आहे हरी 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 भागवत खोने अच्छा अच्छा मग त्याची संस्था पण आहे वाटतं हाय कुठं या आळंदीला. आळंदीला आहे का अच्छा अच्छा चांगलं आहे गोष्ट बरं माऊली तुमचं गाव कुठलं हो? दिंडीमध्ये आम्ही नसतो हां पण हा दिंडीचा मुक्काम असतो आमच्या गावी अच्छा अच्छा कुठलं गाव निरगुडीमध्ये निरगुडी आणि ह्या दिंडीला आमच्या निरगुडी गावातर्फे हा गावामध्ये 2 पंक्ती आणि इथं 1 पंगत असती उद्याची हा, हा. संध्याकाळची अच्छा अच्छा त्यामुळं आम्ही दिंडीमध्ये कायम पाठीमागून वाहनांनी 2 वाहनं 3 वाहनं 100-150 लोक इथं येतात. पण तुमच्या त्या निरगुडी गावात माझा मुलगा असतो त्यांनी सांगितलं मला हां
पद्धत लई चांगली हो तुमच्या गावात. हा तुम्ही पण होते ना त्या दिवशी होतो, पंक्तीला. होतो. कशाला ह्यात पण हा बरं आज उद्या हा. बरं लई म्हणजे प्रत्येकाने 4-4 5-5 भाकरी आणायच्या, भाजी ते आणायची. कसं आहे हा? काही काळाने 3 वर्षांनी ही खांडतीत आल्यानंतर हा आमची इथं धुलोटी दिशी दिंडी येते बर आणि धुलोटी दिशी दिंडी आल्यामुळं हा संप्रदाय असतो. आणि जरी मी संप्रदायात आहे पण माझा मुलगा काहीतरी ह्याच्यात असतो बरोबर. त्याच्यामुळं आपल्या हातून काही पाप घडू नाही म्हणून आम्ही अशी सेवा करतो की त्या मंदिरामध्येच आम्ही पंगत देतो नाही नाही तिथं बनवून. भारी. नियोजन लय भारी हो आणि तुमचं. होळीच्या दिवशी जर आली दिंडी तर प्रत्येकाच्या घरी 4-5 वारकरी घेऊन जातो. त्यांना आंघोळ, चहा, नाश्ता, सकाळचं जेवण अशी आमच्या गावची प्रथा आहे. हरी महाराज खुने हा. ह्यांचे आजोबा जेव्हापासून दिंडी आणत होते अच्छा. तेव्हापासून ती आमच्या गावाची प्रथा आहे. अरे वा तुकाराम महाराज. खरंच पण तुमचं गाव हा. लईच भारी बरं का. आम्ही म्हणजे बघितलं मे बी होतो नाही. असं नाही पण तसं- चांगलं गाव आहे. गावाला नाव ठेवायची जागा नाही, नाही नाही. आणि माणसं तुमची लई म्हणजे Yes. अशी इथं हा. मायाळू माणसं आहेत. हा संप्रदाय हा. संप्रदायामध्ये कुठली जात पात काही नसतं, नसतं बरोबर आहे. काही नसतं. हा. हे माणूस कुठल्या जातीचा आहे ह्या ठिकाणी पैठणमध्ये आलेला प्रत्येक वारकरी हा. आपल्या समोर माऊली, आपण माऊली समान धरायचा असतो. बरोबर आहे. असं आहे. माऊली जे अरे अरे तुम्ही लई निवांत म्हटलं. माझं गाव आंध्रोड, तालुका भूम. बर आणि कितीचा वर्ष झालं तुम्ही वारी करताय? मी जवळ 25 वर्ष झालं 25 वर्ष. अरे वा, काय वाटतं वारी केल्यावर? वारी केल्यावर समाधान वाटतं. समाधान बरं वाटतं. चांगलं आहे. चला बघा असं दिसलं का? थोडा दिसलं तर चालतं. जमले का काय? मग काय कशानी हे प्रदक्षिणाला गेलतो. प्रदक्षिणाला हो किती वाजता निघाला होता? 6 वाजता निघलो. आणि किती वाजता पोहोचला? 8 वाजता. गाव कुठलं तुमचं? जांबावी भूम तालुका. आणि पकवाज लय भारी वाजवताय तुम्ही. सगळ्याच्या आशीर्वादानं. अरे वा उठून बसा. काय झोपत आहे राव. मग आता इथं दिंडी किती दिवस राहणार अजून 2 दिवस फक्त? हो. आता म्हणजे टोटल इथं पोचली कधी तारखेला? परवा दिवशी पोचली. बुधवारी. हा म्हणजे इथं 3 दिवसाचा मुक्काम असतो. हा. म्हणजे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. हा कसं काय वाटतं दिल्लीमध्ये? छान, एकदम आनंदी वातावरण. बर चला असू द्या. काय नाही मस्त वाटलं तुमच्याशी बोलून. आणि कसं होतंय माहिती का आता वातावरण बी फ्रेश झाले. संध्याकाळ दिवसा इतकं ऊन आहे की बोलायचंच काम नाही. मग त्याच्यामुळं म्हणलं आता संध्याकाळचा एकदम असा टकाटक व्हिडिओ काढायचा की आराम के साथ असताना असं मावली लोक सगळी झोपल्यात. आता काय झालंय जेवणं झाल्यात बऱ्यापैकी. आता काय नाही निवांत पैकी. बरं माऊली कुठलं गाव आहे तुमचं? पिंपळगाव. पिंपळवाडी. माऊली तुमचं गाव कुठलं? तिरगुडी गाव लय भारी राव. तिथं दिंडीचा मुक्काम असतो. होता ना किती लोक आलाय तुम्ही? आम्ही जवळजवळ 50 लोक असतात निरगुडीचे. अरे वा. 50 50 50च्या पुढंच असतील पण 50 अंदाज. 100. मग आता इथं पैठणचं कसं काय दर्शन कसं काय? वातावरण आता आम्ही वारीच करतो दरवर्षी. त्यांचा आजा होता तोपासून वारी करतो. दर्शन झालं का तुमचं? दर्शन अजून घेतलं नाही. आम्हाला 2 वाजता उठून दर्शन घ्यायची. 2 वाजता उठून दर्शन घ्या. हा, हा. बरं तुम्ही? आम्ही निरगुडीचे. हा तुम्ही दर्शन झालं का तुमचं? मुख दर्शन मुखदर्शन. मग आता दर्शन कधी घ्यायचं? रात्रीचं जाऊन. रात्रीचं जाऊन घ्यायचं. अरे वा. आता इथं किती दिवस राहणार तुम्ही? उद्याची संध्याकाळची पंगत घालणार. पंगत आहे का तुमची उद्या संध्याकाळची? हा. अरे वा लईच भारी काम आहे राव. ही माऊली कुठलं आहे? तुम्ही पण सगळे तुम्ही एकच आहेत का? आणि एवढ्या गटाव कसं काय बसला बरं तुम्ही? लईच एकी राव तुमच्या निरगुडी गाव. मग कुठं बसायचं? नाही ना पण लईच एकी मग आता एकी तर आवड लागेल ना सर. पण बघ राव तुमचं गाव बी लई फेमस आहे बरं का. पण ना फेमस तर आता आम्ही आलतो तुमच्या गावात. आता मध्ये हा 4 सगळ्यांनी भाकरी आणायच्या. दुर्वाडी दिवशी. सगळ्यांनी भाजी आणायची. हा पण लईच भारी. मला आम्हाला आवडलं बरं का तुमचं गाव. पुढल्या वर्षी तिथं आपण येणार आहे 100%. नाही वर्ष येतात ना. हा. नाही, यायचं. यायला पाहिजे. यायचं 100% यायचं. पण दुर्वाडी दिवशी एक नंबर. बरं तुमचं नाव सांगा पावली फक्त. माझं नाव किसन बाबासाहेब डोळसे. तुमचं सांगा. रामेश्वर नामदेव बेदरे. ओके.
सगळे जेवण चाललेलं दिसतंय माऊलीचं. आता काय झालंय माहिती का, सगळं आता काय दिवसभर ऊन आहे ना, आणि आता ती काय होतंय माहिती का, आज प्रदक्षिणा फिर हे असते ना प्रदक्षिणा, हा मग त्याच्यामुळं आता तुम्हाला थोडं असं धावणार आहे किंवा तुमचं फक्त गाव सांगा कुठलं. जातेगाव नगर जिल्हा, जातेगाव नगर जिल्हा, जामखेड तालुका. आलेला आहे तर मग तुम्ही ह्याच दिंडीत असता का? नाही, एसटीने आलो. बसने आला का? बर बर. मग कसं काय इथं जेवणाचं याचं वातावरण सगळं व्यवस्थित आहे. सगळं चांगलं आहे ना? बरं, असू द्या. तुमचं तुम्ही कुठं आला? जातेगाव, नाव सांगा की तुमचं. कालिंद रामभाऊ गायकवाड. गायकवाड. अच्छा अच्छा. काय मन लावून खाताय काय म्हणताय? आमच्यावर बोलायचा नाही विचार केला का? बोलायचं ना, काय झालं बोलायचं. तुमचं कुठलं गाव? आमचं सरमपुंडी. कुठं? जातेगाव. जातेगावचेच का? किती लोक आलेत तुम्ही? भरपूर आलेत. भरपूर आलेत का? मग किती दिवस प्रवास झाला तुमचा? का आम्ही बसने आज आला? हा बसने. का चालत का नाही आला? आता पहिलंच वर्ष आहे माझं. पहिलंच वर्ष. कुण्या सुरुवात करायला लावली तुम्हाला पहिल्या वर्षी? ह्यांनी का? बहीण का? बघा किती जीव आहे बहिणीचा. काय रे देवा देवा, अशी असं बहिणी. आणि मग त्यांचं जाते गावात तुमचं? आमचं जातेगाव. एकच गावात दोघीला दिलं होय. जाऊ द्या बरोबर. काय असतं तेव्हा त्याला. आजी तुमचं गाव कुठं? आमचं गाव खानावटा आहे. कुठं? आपलं खानावटा का? बरं बरं बरं. तुम्ही ह्या दिंडीत आहे का? आम्ही ह्या दिंडीत येतो दरवर्षी. दरवर्षी चालत? हा चाल. अच्छा अच्छा. तुम्ही कुठले माऊली? नाही बर, ते आमच्याकडे. तुम्ही माऊली कुठले? ज्योतिबाची वाडी. किती वर्ष झालं तुम्ही दिंडीत येताय? पहिलंच वर्ष. पहिलंच वर्ष. कुणी सांगितलं तुम्हाला पहिलंच वर्ष? आज कुणी जोडीदार कोण आहे या आणणारा? ते काय तिकडे बसली. कुठे ते का? बर 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 बर. मग कसं काय वाटतं दिंडी? चांगलं वाटतंय. चांगली वाटते ना. आता किती दिवस इथं राहणार पहिल्यांदा? 2 दिवस. दर्शन झालं का? जायचंय आता करायला. आत्ता जाणार आहे करायला? बर बर ओके चला. हा दीपक अंधार सोड ना. इकडे बघा इकडे. हा जायचं माऊली. तुम्ही नाही म्हणलं खाता, भूक लागली काय? गाव सांगा. गाव तुमचं गाव कुठलं? ज्योतिबाची वाडी. ज्योतिबाची वाडी म्हणजे सगळी तुमची गॅंग ज्योतिबाची वाडीचीच का? बर बर बर. तुम्ही कधी आला इकडे पैठणला? रात्री. रात्री आला का? कशाने? बसनी. आता किती दिवस राहणार? 2 दिवस. 2 दिवस. बरं दर्शनच काय? जायचं ना आता जायचं दर्शन. का? बर. ह्या ताय पण ज्योतिबाच्या वाडीचेच का? आता लाईनच झाली ज्योतिबाच्या वाडीची म्हणून म्हटलं तुम्ही पण त्याच लाईन ज्योतिबाच्या. बरं तुमचं किती वर्ष आहे? पहिलंच. हा मग तुम्हाला कोणी आणलं? कोणी आणलं? असं नाही. टेम्पोवाल्या मार्ग कुठे आहे? ते काय तिकडे पुढे. मग कसं काय वाटतंय दिंडीत? लय भारी. आता पुढल्या वर्षी नसं यायचं. यायचं ना. आजी चावतंय का तुम्हाला? काय करू नाही चावून. किती वय आहे तुमचं आता? वय किती तुमचं? कळत नाही काय किती वय. अंदाज मी तर म्हणतो बाबा असं नाही. असं कारण अंदाज कळतो आम्हाला बी थोडा 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 जास्त नाही कळत. लय कळ. तुमचं गाव जाती कुठलं? आंध्रचं. तुम्ही दिंडीत पहिल्यापासून का आता आला? 5-6 वर्ष झालं. 6 वर्ष झालं हो. दिंडी करताय. कसं काय बघ दिंडीचं वातावरण कसं काय? हो. करप्या भाकरी. भाजक्या भाकरी करप्या म्हण. खायला काय काय असतं दिंडीमध्ये? चव लागते त्याला. खायला काय काय असतं? बाजरीची भाकर, बाजरीची भाकर, भात, लाडू, करंज्या, कवा कवा. अरे वा. मग तर तुमची लय मजा आहे. अरे आजी तुमचं गाव कुठलं? तालुका. बर. हा. किती वर्ष झालं वारीत येत? तिसरी वारी का? बर बर बर. चला असू द्या. ओके असू द्या. तुमचं गाव? आमचं निरगुडी. निरगुडी ऐकू नाही बरं का निरगुडी. तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय? आम्ही लय दिवस झाले येतो. किती? 40? नाही तर 20 वर्ष. 20 वर्ष झालं. मग कसं काय वाटतं दिंडीमध्ये? चांगलं. यंदाच्या वर्षी लय माणसं येणे भरपूर. बरं या उन्हामुळं काय त्रास होतोय काय? आम्ही आलो टेम्पो का त्रास होईना. म्हणजे वाहन आला म्हणायचं. बर बर बर. आजीचं गाव कुठलं? एकच तुम्ही एकाच गावचे आणि एकाच शेजारी बसला काय? बर बर बर. असू द्या असू द्या. आता तबा जय हरिताई. हा जय हरी. तुम्ही दोघी लय हसता एकामेकाला बघून काय सिस्टीम काय?
आम्हाला आनंद वाटतो आनंद. आनंद वाटतो का? आणि तुम्ही कुठल्या गावचं? निरगुडी निरगुडी पहिलंच वर्ष. पहिलं वर्ष. मग तुम्हाला कसं कळलं या वर्षी वारीत यायचं म्हणून? असाच आनंद वाटला. सगळे निघाले, चला चला म्हणले, आम्ही पण निघालो. पुढल्या वर्षी यायचं असं? पुढच्या वर्षी यायचं. आता काय यायचंय, बघू की आता पुढल्या वर्षी मी आहे ना. येणार काय. येणार 100%. असा आनंद कुठंच भेटणार नाही एवढा. बरं कसं काय वाटतंय बघ या दिंडीत? छान वाटतंय. छान छान वाटतंय ना? छान वाटतंय. असं मी पण पहिल्यांदाच आले, पण वाटायला अजून आता प्रत्येक वर्षी यावं. बर बघा आता ऐका, आमची आजी एक नाव घेणार आहे. तुमचं नाव सांगा. आता नाव सांगा. नाव माझं अनुसया गाव अनुसया शिवाजी बेदरे, हा गाव निरगुडी. हा, घ्या नाव एक. चला देवाच्या दारात मस्त पैकी मग घेतलं ना आता. ऐकून हसल्या पाहिजे. आता घेतलं नाही का. नाही येत बरं असं. चला त्या नाराज आहेत आज, त्यांच्या मनात उगं नाही. तुमचं गाव? इट इटच्या. तुमचं? निरगुडी. निरगुडी. तुमचं? इट इट. इट निरगुडी जाते गाव म्हणजे. हा काय काय घातलंय तुम्ही? माळ येतात. कवड्याची माळ. बर 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 बर. काय विषय बरं असतो तुझा? ही बाई मला माळा घातल्या. कशाचं? तुळजापूरची परडी मला म्हणून ह्या माळा घातल्या. म्हणजे दिंडीमध्ये पण घालावं लागतात का? दिंडीमध्ये बी परड्या असल्या, तुळजापूरला पांडुरंगाला चाललं तर घालीत असत. तुमचं किती वर्ष झालं वारी करताय तुम्ही? हिथं वय हिथं पहिलीच आहे बघा. पहिलीच आहे का? बर बर असू द्या. अजून होत्या की वाऱ्या पुढच्या? असू द्या. जे हरित आहे काय तुम्ही नाही नाराज आहेत आज? नको मला. आवा असू बर बर. जे हरी. तुमचं गाव कुठलं? आमचं गाव पात्रूड. पाथरूड. तर तुम्ही कोणाच्या या दिंडीमध्ये येतात? आमच्या महाराजाच्या, हरी महाराजाच्या. महाराजाच्या का? बरं किती दिवसाचा प्रवास असतो? 8 दिवसाचा. आता काय स्वयंपाक चाललाय का? बर बर. आता किती लोक असतात तरी अंदाज? असते ना की 1000 लोक. अरे वा, भरपूर लोक आहेत मग. आणि किती दिवसाचा प्रवास असतो बरं? आता मला कणिक मिळू दे. लोक आजी तुमचं कुठलं? पात्रूड. पाथरूड. बर. आजी तुमचं? वाल हा वाल वाल. बर. का तुम्ही जे हरी माऊली. तर विषय असा आहे दोस्तांनो, आपल्याला आता इथं महाराज भेटलेलं इथं. आता त्यांच्या दिंडीची थोडक्यात आपण बरीचशी मुलाखत घेतलेली. तर महाराजांचं दिंडीचं काय नियोजन आहे कसं, आता मग आपल्याला तर सगळं माहीत झालेलं आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. पण तरी पण आपण महाराजाला 2 शब्द विचारू की बाबा कसं तुमची दिंडी कुठून? पाथरूडमधून आलती ना? हा पात्रोड. किती दिवसाचा प्रवास असतो? सरासरी इथं 8 दिवस रस्त्याचा आणि इथं 3 दिवस. इथं 3 दिवस म्हणजे 8, 9, 10, 11 दिवसाचा प्रवास. सरासरी किती लोक असतात तुमच्या दिंडीमध्ये? 150-150 लोक असतात वाटाने. अच्छा अच्छा. इथं 500-700 लोक होतात. अच्छा अच्छा. मग तुमची संस्था पण आहे वाटतं? हाय. कुठं आहे ती संस्था? आळंदी. आळंदीला. अरे वा. किती मुलं आहेत त्या संस्थेत? 40 मुलं आहेत. 40 मुलं आहेत. अरे वा. म्हणजे काय काय शिकवता तुम्ही? मृदंग शिकवतो, हार्मोनियम शिकवतो, कीर्तनाचा अभ्यास शिकवतो. अच्छा अच्छा. मग त्यांचं खाण्याचं ह्याचं कसं नियोजन? खाण्याचं आम्ही त्यांच्याकडून काही थोडीशी फी घेतो आणि काही असं मग कार्यक्रमाची मदत येत ना काही असं दोन्ही अंगात. मग आता इथं तुम्हाला आता ही दिंडीचं म्हणजे कसं नियोजन असतं बाबा? गाड्यांचं, लोक येण्याची जाण्याचं कसं नियोजन असतं याचं? वाटाने पायीच दिंडी असते. हां. एक टेम्पो सामान्याकरता असतो. अच्छा अच्छा. पुन्हा एक मागं पुढं जाण्याकरता 1-2 वाहनं राहतात मागचं पुढचं बघण्यासाठी. हां. आणि याच्यासाठी डिझेलसाठी एकूण नॉमिनल फी थोडी ठेवलेली असते. असं 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 डिझेलसाठी. म्हणजे एवढं सोपं नाही आता तुम्हाला सांगतो. तर ही दिंडी चालवायची म्हणजे एवढं सोपं नाही. आज एवढी लोकांना सांभाळायचं, त्यांचं जेवण किती अवघड आहे. म्हणजे सोपं नाही. दिंडी
म्हणतात की बाबा ही दिंडी म्हणजे काय आहे, पण तुम्हाला समक्ष आल्यानंतर बघायला भेटेल की बाबा आज सगळी लोक जे हा जेवायचे राहिले तर बर माऊली लय वाकू वाकू बघत आहे, काय भानगड आहे? जे आहे तुमचं गाव कुठलं? बेदरवाडी. बेजरवाडी. आणि तुम्ही आता पैठणला आले का? हा किती दिवस झाला आले पैठणला? काल आलो. म्हणजे दिंडीमध्ये येतं का? नाही कायमच येत असतो दिंडीत, पण यंदा जरा मागून आलो. असं मग आता इथं काय असं काय आज म्हणजे काय आहे तुमचं नियोजन? असं आमच्या इथं काय नियोजन आहे, इथं पंगत दिलेली इथं. पंगत दिली का? कुणाला दिली या दिंडीला हरी महाराज. किती वर्ष झालं तुम्ही पंगत देता? झालं असेल 5-7 वर्ष झालं असेल. 7-8 वर्ष. भारी काम आहे की राव तुमचं. मग आमचं कुठं काय वारी नाही, मग आता पंगत अन्नदान करता तुम्ही पैठणला येऊन, म्हणजे काय सोपं आहे का? ते पंगत घालतात म्हणजे आम्हाला कळतं तेव्हापासून पंगत घालतात ते. अरे बापरे, मग असं कुठं म्हणते तेव्हा ती का हो? तसं नाही ना. हा. आपण कसं म्हणतो तसं. हा आपलं थोडं सांगितलेलं बरं का लय वाढा सांग. आता 2005 पासून तर मी पाहतोय. नाही तर बैलगाडी येत होती. हा पहिलं बैलगाडीने तुम्ही बैलगाडी असल्यापासून तुम्ही पंगत घालताय? बैलगाडी असल्यापासून आपली बैलगाडी 12 वर्ष चालली. अरे बापरे. महाराजांच्या आजोबासाठी हा दिंडीमध्ये सहकार्य म्हणून बैलगाडी स्वतः बैलगाडी इथे घेऊन यायची आणि इथे येऊन पंगत घालायची. असं आहे का? बर बर चला असू द्या, काय नाही, चांगलंय, मस्त.